तर आमची झाली आहे तयारी आता जाण्यासाठी कुठे अष्टविनायकला. आता सगळ्या बॅग वगैरे आता पॅक झालेले आहेत, साहित्य वगैरे ग्लोव्ज घेतलेले आहेत, दोघांचे हेल्मेट पण रेडी आहेत, तिकडे पाण्याची बॉटल आणलेली आहेत. सोपायाने सध्या आमच्या रूमवर आहेत आदित्य आणि मी. आता भेटू आता उद्या सकाळ सकाळी लवकरच उठून 5 वाजता निघण्याचा आता निर्णय घेतलेला आहे आम्ही. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे व्हिडिओमध्ये. आपण जात आहोत 3 दिवसाच्या एक रोमांचक ट्रिपवरती आणि ते पण बाईकवरती. मी आहे सौरभ आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र आदित्य धवाने. आता सकाळ सकाळ उठून आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आम्ही सध्या बॅग पॅक वगैरे केलेले आहेत आणि बॅग वगैरे भरलेले आहेत. दोघांचे हेल्मेट पण रेडी आहेत, ग्लोव्ज रेडी आहेत आणि बॅग्स पॅक वगैरे करून आता आम्ही निघत आहोत. चलो. बोल ना काय. थोडं वजन जास्त झालं म्हणून हे बघा आमच्याची गाड दुसरी बॅग घेतली, साईज त्यांना लावू लागलो आम्ही. आता सकाळच्या 5 वाजलेले इकडं आमचा. सध्या आम्ही आहोत तापोळ्याला. विल बी कंटिन्यू. तर मित्रांनो आता आपण आपली बाईक आता रेडी केलेले आहे. दोघांनी पण हेल्मेट घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सकाळचे वाजले आहेत 5:17 आणि आपण मीटर पण एकवरती 0 केलेलं आहे. टाईम पाहू शकता 5:18. बाईक रेडी. आदित्य सोबत बॅग घेतलेली आहे, मी पण माझी बॅग सोबतच आहे. पॅकिंग वगैरे झाली आहे, गाडी एकदम फुल लोडमध्ये आहे. तर चला निघूया. आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला. टाईम बघू शकता, सकाळी 6 वाजलेले आहे. झालेली आहे सध्या आता. महाबळेश्वर तापोळा रोड आहे. एक टप्पा पूर्ण आला. बघा आमचं स्वागत होत आहे फ्लॅश. हे आहे महाबळेश्वर मेन चौक, मेन मार्केट लाईन. आता आपण उतरतोय महाबळेश्वर खाली. तर मित्रांनो आपण आता पोचलो आहोत महाबळेश्वरला. ते आहे महाबळेश्वर. इथून 1 किलोमीटर बाजूलाच आहे महाबळेश्वरचा एरिया. आणि इथून सध्या आपण पाचगणी रोडने आता सध्या मोरगावला जात आहेत. आता गाडी इथं चेंज करतो, आदित्य घेतोय गाडी. ओके चलो गाईज. मित्रांनो महाबळेश्वरमध्ये एक प्रसिद्ध ठिकाण आहे वेण्णा लेक. हा जो आपलं वेण्णा लेकचा परिसर आहे, तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. बोटिंग आहे जे काउंटर आहे, आपण जिथे तिकीट वगैरे घेतो ते सध्या इथे आहे. ते महाबळेश्वरचं वेण्णा लेक बोट. असंच अजून एक बोट क्लब आहे एक खाली तापोळ्याला. तो एक मोठा कोयना जलाशयामध्ये बोट क्लब आहे, तिथे पण तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. तर तिथे बॅरिकेड्स वगैरे लावले. एंट्रीसाठी चेक पॉईंट होतात प्रत्येक ग्रामपंचायतचे. जसं महाबळेश्वरमध्ये पण एक आहे आणि पाचगणीमध्ये पण आहे. एंट्री फीस वगैरे बाहेरच्या टुरिस्टकडून आकारतात ते. व्ह्यू वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम. इकडे रिसॉर्ट हॉटेल वगैरे आहेत, जंगल आहे एका साईडला. सकाळ सकाळ आता काय करायचं, आपण काय खायचं. इथं आहे ऑप्शन आहे आपल्याकडे. मिसळ आहे, नंतर वडा सांबार आहे, वडापाव आहे. काय करणार? मिसळ पाव चालेल चालेल. 2 मिसळ पाव सांगून दे मग घेऊ. काय काम होतं ते? किती वाजता उठलं तू? आधी उठलं का?
स्वप्न झोपू देत नाही का? हां. आत्ता आम्ही मोरगावमध्ये पोचलेलो आहोत. सध्या पार्किंगची गाडी लावलेली आहे. तर हेल्मेट वगैरे सध्या फिट करून आता मी आणि आदित्य आता जात आहोत आता आतमध्ये. हे मयुरी शहराचं मंदिर आहे. चलो 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 ना. अरे भारी आला.